आज मुलांच्या टिफिनसाठी आपण असा पदार्थ तयार करणार आहोत जो त्यांना हमखास आवडेलच आणि डबा संपवूनच येतील याची खात्री मी देते. चला तर आज आपण करूया इंडियन स्टाईल हे टॅकोज. अगदी सोपे आहे करायला. रेसिपीला सुरुवात करूया. आणि आपण मुलांच्या टिफिनसाठीची सिरीज घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये हा दुसरा पदार्थ आहे. पहिला पदार्थ किंवा पहिला जो टिफिन होता तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीज बघायला मिळेल. ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत. कमी जास्त 10 रेसिपीज मी इथे तुमच्याशी शेअर करणार आहे, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजचा आपला हा मजेशीर मस्त असा टॅकोज किंवा हा जो टिफिन आहे तो करायला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया. हे जे टॅकोज आहे, आज आपण बटाट्याचं फिलिंग भरून करणार आहोत. याऐवजी तुम्ही बऱ्याच प्रकारचे फिलिंग तयार करू शकता. तर बटाट्याचं फिलिंग कसं करायचं ते आज मी तुम्हाला सांगते आणि सोबतच अजून काही वेगळे फिलिंग्स कसे तयार करू शकतात हे पण मी या व्हिडिओमध्ये पुढे पुढे सांगणारच आहे, तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तर आता सगळ्यात आधी आपण बटाट्याचं जे फिलिंग करतोय त्यासाठी मी इथे कढई घेतली. कढईमध्ये फक्त 1 टेबलस्पून तेल घातलं. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे घालू. जिरे पण छान फुटलेले आहे. आता यामध्ये 1 छोटा कांदा घालू. 3-4 मिरच्या घालू. मिरच्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि तुमची मुलं जर लहान असेल अजून तर तुम्ही मिरच्या नाही घातल्या तरी चालेल किंवा 1-2 मिरच्या किंवा मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. त्यानंतर हा कांदा मी 1 मिनिट परतवून घेतला. आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि ही पण छान 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊ. आलं लसूण पेस्ट पण मी 1 मिनिट छान परतवून घेतली. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालू. तर 1/2 चमचा हळद घातली, 1 चमचा तिखट घातलं. मिरची पण आपण घातलेली आहे. मिरचीचं प्रमाण कमी ठेवायचं आणि तिखटाचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करू शकता, किंवा जर तुम्हाला फक्त मिरचीचीच ठेवायची असेल तरीही चालेल, किंवा तुम्हाला फक्त तिखट घालायचं असेल लाल तिखट तरीही चालेल. त्यानंतर अर्धा चमचा धणेजिरे पूड घातली, चवीपुरतं मीठ घातलं, थोडा चाट मसाला घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये 2 मोठ्या साईजचे उकडलेले बटाटे घालू आणि छान मॅश करू. मॅश करत करत याला छान मिक्स करू. 5 ते 7 मिनिटं याला छान असंच मॅश करत करत परतवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. आणि आता हे बघा 5 ते 7 मिनिटं झालेली आहे. वरून थोडी कोथिंबीर घालू आणि आपला हा बटाट्याचा मसाला किंवा आलू मसाला तयार आहे. आता इथे मी जसं सुरुवातीला सांगितलं की आज आपण इथे बटाट्याचं फिलिंग भरणार आहोत, तर तुम्ही याच पद्धतीने पनीर पण भरून घेऊ शकता. पनीर फक्त किसायचं, त्याची भाजी वगैरे असं या पद्धतीने करायची गरज नाही. फक्त पनीर किसायचं, त्यामध्ये तुम्हाला कुठले मसाले घालायचे आहे किंवा कुठला फ्लेवर घालायचा आहे ते तुम्ही घालू शकता. जसं तुम्ही इथे पिझ्झा सीझनिंग वगैरे जे असतं ना ते पण तुम्ही पनीर सोबत घालून घेऊ शकता. थोड्या भाज्या त्यामध्ये ऍड करू शकता, जसं की गाजर आहे, शिमला मिरची आहे, बारीक बारीक चिरून ती पण त्यामध्ये घालायची. आणि जसं इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीने गोळा करायचा आणि या पद्धतीने चपाती, आपण रेग्युलर जी चपाती असते ना त्याच पद्धतीने मी चपाती करून घेतली. आणि जर तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला जर चॉईस असेल तर तुम्ही छोट्या छोट्या चपात्या केल्या ना तरीही चालेल. आज मी ह्या मोठ्या चपात्या करून घेतलेल्या आहे आणि ऑलरेडी मी चपाती करून घेतली होती, त्यानंतर ही रेसिपी करत आहे. तर इथे मोठीच चपाती आहे. तर आता याला मी अख्खं ठेवलेलं आहे कारण माझा मुलगा मोठा आहे म्हणून. पण तुम्ही याला थोडंसं कट करून घेऊ शकता किंवा छोट्या छोट्या या चपात्या किंवा या पोळ्या ज्या असतात ना त्या छोट्या छोट्या लाटायच्या आणि त्यानंतर या पद्धतीनेच अगदी असंच परतवून घ्यायचं. मग तुम्ही पनीरचं स्टफिंग करून घेऊ शकता, म्हणजे फिलिंग करून घेऊ शकता. बटाट्याचं आपण ऑलरेडी केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही याऐवजी सोयावडी जी असते ती पण क्रश करून त्याची पण याच पद्धतीने भाजी करायची आणि ती पण या पद्धतीने अशी टिक्की तयार करायची आणि ही टिक्की या आपल्या इंडियन टॅकोज मध्ये मस्त फील करायची. तर हे बघा आता दोन्ही साइडनी मी याला भाजून घेतलं, म्हणजे सुरुवातीला गोळा तयार करून त्या साइडनी पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे. तर असं थोडासा रंग येतपर्यंत भाजायचं आणि भाजताना बटर लावायचं. बटरची टेस्ट खूप छान लागते आणि मुलांना पण अतिशय आवडते. त्यानंतर मी थोड्याशा भाज्या, कच्च्या भाज्या यामध्ये घातलेल्या आहे, जसं की टोमॅटो, कांदा, शिमला मिरची असेल ना तर शिमला मिरची पण घाला, माझ्याकडे नव्हती. त्यानंतर छान मस्त
चीज किसून टाकायचं आहे. तुमच्या मुलांना जेवढा आवडतो, जसं आवडतो तसं थोडंसं चीज किसून घालायचं. टोमॅटो केचप घालायचं किंवा कुठलीही चटणी तुम्हाला जर आवडत असेल ती घालायची. म्हणजे मुलांना जी आवडत असेल तुम्ही इथे टोमॅटो केचपच्या ऐवजी शेजवान सॉस वगैरे पण लावून घेऊ शकता. जे आपण सोया फिलिंग जर केला ना त्याच्यासोबत शेजवान सॉस लावून बघा, खूप छान लागेल. तशी पण एखादी रेसिपी मी शेअर करेल. जर तुम्हाला ती रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा की तुम्हाला ती रेसिपी बघायची आहे. तर मी नक्की तुमच्यासाठी बनवेल. तर आता मस्त टोमॅटो केचप घातलेला आहे. आता ही फोल्ड करायची आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून घ्यायची. जितकी तुम्ही छान खरपूस भाजाल, गॅस जो आहे तो लो टू मीडियम ठेवायचा, लगेच हाय ठेवायचा नाही. जर हाय ठेवला ना तर मग ती पटकन करपते आणि पोळी जी आहे किंवा जो आपला टॅको आहे ना तो कडक होत नाही. जोपर्यंत टॅकोज मस्त छान क्रिस्पी कडक होत नाही तोपर्यंत मजा नाही येत. म्हणून गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा, मध्ये मध्ये थोडा मीडियम करायचा आणि लो गॅसवरच याला छान दोन्हीकडून असं मस्त भाजून घ्यायचं. तर हे बघा, आपला टॅको, इंडियन टॅको तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आता जर तुमचे मुलं छोटे असतील तर याला कट करून घ्यायचं मधून 2 किंवा 3 भागमध्ये, किंवा तुम्ही याला याच पद्धतीने सर्व्ह करू शकता. याच पद्धतीने मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. तर आता हे आपलं तयार झालेलं आहे. मी सगळीकडून छान भाजून घेतलं आहे. याच पद्धतीने मी परत एक तयार करते आणि माझ्या मुलाचा टिफिन भरायला घेते. तर आजचा टिफिन मी या पद्धतीने भरलेला आहे आणि यातलं जे चीज छान मेल्ट झालंय ना, खूप छान लागतं या टॅकोजमध्ये. त्यानंतर खूप सारं सॅलड तुम्ही यामध्ये घालू शकता आणि या पद्धतीने मी माझ्या मुलाचा टिफिन भरलेला आहे. एखादं फळ मी सोबत देते आणि त्यानंतर आज मी दिले आहे हे फुटाणे. तर हे खारे फुटाणे जे असतात ना ते, जे एक प्रोटीन सोर्स आहे. त्यानंतर कार्बोहायड्रेट म्हणजे जे आपण चपाती आणि बटाटे दिले त्यापासून कार्बोहायड्रेटही मिळतं आणि फायबर सुद्धा मिळतं फळापासून. कुठलाही फळ आपण इथे देऊ शकतो. ही टिफिनची आयडिया तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.